थोडा आवाज वाढव फक्त. बॅट्समन कोण आहे दोघे? एक मिनिट अजून गेलेत नाही बॅट्समन इथं बस ना तू. एक 12 बस इकडे. सुशांत आणि आशिष. आतिश ए भाई मशी बॉल 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 बॉल. या संपूर्ण स्पर्धेला आपण बॉल वरती खेळताना पाहू. सर्व खेळाडूंना आमचा लाईव्ह टेलिकास्ट मास्टर खेळ चॅनल या संपूर्ण स्पर्धेला थेट प्रक्षेपणातून युट्यूबच्या ब्रँडेड चॅनल वरती दाखवण्यासाठी सज्ज झाला. आमचे साऊंड मास्टर डीजे निक या ठिकाणी तयार आहेत आणि आयोजकही या सर्वांना शुभेच्छा देऊन सुरू करतायत. बालई चषक 2024. प्रशांत माळे आणि सुरेश म्हात्रे. प्रशांत माळे बालई, सुरेश म्हात्रे मुलेखंड. ते पनवेलला होते. नको सांगितलं तुम्हाला. सुरेश म्हात्रे. इकडे एकदा साई ना आलाय. फलंदाज आपला बॅट्समन बॉलर फिल्डरला काय आहे? आतिश ना. स्ट्राईकला आतिश. अरे यार काय सॉफ्टवेअर स्लो चाललंय यार. गॅप कशा स्ट्राईकला कोण आहे तो? आतिश. गणपती बाप्पा मोरया पंचांचा इशाराला मॅच ऑन. गणेश कृपा बालई चषक आपण पाहू शकाल. सलामीची जोडी मैदानावरती अगदी खेळपट्टीची पाहणी करून तयार आहेत. स्ट्रायकर फलंदाज आतिश आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय सुशांत आणि गोलंदाज हर्ष अगदी वॉर्मअप करून या ठिकाणी तयार आहे. 5 षटकांचा सामना. P1चा पहिला षटक ज्यामध्ये 2 खेळाडू बाहेर असतील आणि पहिला चेंडू ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करण्याने बरोबर 11 वाजताना हा चेंडू पडतोय. गणपती बाप्पा मोरया पहिला चेंडू इंडिया क्रिकचा अतिशय जबरदस्त हलक्या हाताने पुष्कळ अप्रतिम चेंडू. आजच्या दिवसाची सुरुवात अतिशय मादक सौंदर्यानं या झेल स्वरूपात झालेली आहे. क्या बात. व्हाट अ कॅच. डीजे अतिशय पहिल्या चेंडूवरती शांतता पाहायला मिळाली. नॅशनल नागाव संघ प्रत्येक वेळेला चांगली खेळी करताना दिसतो. मात्र इथे 5 षटकांचा सामना असताना पहिल्या षटकामध्ये थोडस शांत क्रिकेट पाहायला मिळतंय. रणनीती कदाचित तशी असावी. अतिशय जबरदस्त स्ट्रेट हिट लगावला. ब्रॅट डिलिव्हर केला हा षटकार. श्री गणेश कृपा बालईचा आयोजन आणि इथे षटकार लगावल्यानंतर सुरुवात केली. शांतता भंग केली या फलंदाजाने. योगेश ओव्हर फुलटॉस चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल केला. येईल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली गेली. धावसंख्या धावफलकावरती या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. आपण जर पाहिलं ना
तर दोन्ही टीम अतिशय धुरंधर आहेत. प्रत्येक वेळेला कशा प्रकारे मैदानावरती फिल्डिंग आणि बॅटिंगचं लाईनअप आखायचं हे दोन्ही टीमला अगदी काटेकोरपणे पाळता येतं आणि त्याच दिशेने वाटचाल करत असताना दोन्ही संघर्ष याच्या षटकातील आपण आतापर्यंत 4 चेंडू पाहिले. 5वा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा कुठल्याही प्रकारचा वापर नाही. अगदी पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये राहून आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा डॉट चेंडू. हर्षनं या अगोदर दुसरा चेंडू डॉट फेकला होता आणि हाही चेंडू डॉट. मात्र गोलंदाजी षटकारानंतर खूप सुंदर पाहायला मिळते. दुसरा बॉल काय होता? शेवटचा चेंडू. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट मिडॉनला तेजस भोईर चेंडूवरती तोपर्यंत धावसंख्या पूर्ण झाली आणि ओव्हर देखील पूर्ण आणि 8 धावा धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर रेखाटल्या गेल्या. त्यानंतर 5वा बॉल डॉट. पाहिलं ना तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती. तदनंतर नवीन गोलंदाज केदार अष्टपैलू खेळाडू आणि यावेळेस दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी समोर असेल सुशांत. केदार भोईर याचा पहिला चेंडू अतिशय जबरदस्त ऑन साइडला चेंडू ढकलून दिलाय, मात्र दोघांच्या गलीतून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. संख्या 12च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती सुशांतनं चौकार लगावलाय. अतिशय सुंदर क्रिकेटचं हे स्वरूप बालई चषकाच्या माध्यमातून आपण पाहत असतो. एखादी स्पर्धा ज्या वेळेला आपण आयोजित करतो ना त्यावेळेला खूप त्याच्यामध्ये धावपळ असते आणि ती धावपळ ज्या वेळेला निस्वार्थ भावनेने आपण करत असतो त्यावेळेला अशा प्रकारच्या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला साथ मिळते. जी साथ उरणच्या सर्व टीम आपल्याला दिलेली आहे. त्या सर्व टीमचं आणि खेळाडूंचं आम्ही आभार व्यक्त करतो. या चौकारानं बदल करेल का केदार होईल, कारण केदारकडे ती क्षमता आहे. केदारनं कित्येक वेळेला आपल्या गोलंदाजीतून फलंदाजांना थांबवलं, परंतु समोर तितकाच मातब्बर फलंदाज आहे सुशांत. अतिशय जबरदस्त पायातला हा चेंडू वाईश लॉंगॉनला ढकलून दिला. क्षेत्ररक्षक येतो टप्प्यावरती, चेंडू उचलणार तोपर्यंत एक करतो. पाच अशा पद्धतीने फिल्डिंग सजवली जाते, फिल्डिंगचा आराखडा आखला जातो. दुसरा फिल्मचा हा षटक आहे, त्यामध्ये 3 खेळाडू आपण जर पाहिलं ना तर लॉंग ऑफ ला खेळाडू ऑफ साईडला आणि बरोबर वाईश लॉंगॉन स्वीपरच्या थोडासा लगतचा हा खेळाडू बाहेरची बाजू सांभाळतो. यावेळेस अतिशय जबरदस्त चेंडू होता. लाईन आणि लेनचा वापर केला ना तर गोलंदाज नेहमी फुल पिच, पुलर लेंथ आणि शॉर्ट अप लाईन आणि गोल्डन स्पॉट या 3 जागा हेरून धरतो आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करत असतो. यावेळेस चेंडू अगदी पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये होता. पहिला चेंडू पाया लगेचचा खेचून काढला, परंतु हा डॉट पाहायला मिळाला. थोडस बदल पाहायला मिळेल इथे. 3 खेळाडू आता मात्र स्क्वेअर लेग, लॉंग ऑन आणि स्वीपर असे 3 आता मात्र बदल करण्यात आले या गोलंदाजाच्या माध्यमातून. योगेश ट्रिपलाची नाटिक गुल, आणखी एक विकेटचं नुकसान. केदार भोईर सुरू केलंय आपला कारनामा. डीजे थोडासा पुढे ठेवला, डॉट मिळाला आणि अखेरच्या क्षणाला जो नेम पकडला होता ना तो नेम
त्रिफळा जीत करून गेला आणि बघता बघता 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 13 धावा धावफलकावरती. इबनचा अजूनही फायदा घेऊ देत नाही. योगेशनं चांगला फटका लगावला होता, परंतु खेळपट्टीवरती टिकणं महत्वाचं होतं. नवीन फलंदाज जितेश फिल्डिंगची पाहणी करून 5वा चेंडू खेळून गेला केदार भोईर यांचा. लोबर फुलटॉस चेंडू अगदी उंच उडवला आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे, पोचण्याचा प्रयत्न करील आणि त्याच्या पलीकडे चेंडू गेलाय. प्रयत्न चांगला होता, परंतु इथे जीवन दान मिळालंय. आपण जर पाहिलं ना, 15 धावा धावफलकावरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ज्यावेळेला आपल्याकडे झेळ उडते ना, त्यावेळेला बॉलिंग करणं खूप महत्वाचं असतं. ज्यावेळेला कारण एखादा खेळाडू झेल पकडण्यासाठी कटाक्ष ठेवून धावत असतो, त्यावेळेला भीती देखील त्याला असते. मात्र आवाज आल्यानंतर तो बिनधास्त येतो. अशा प्रकारचं काहीतरी गणित आपल्यामध्ये असायला हवं. शेवटचा चेंडू लॉक करण्याचा प्रयत्न होता. अपरकट क्षेत्ररक्षक आहे स्लिपला, चांगला थ्रो आणि इथे चांगला प्रयत्न पंचांनी फेटाळून लावलाय, कारण सेफ लँडिंग झाली आहे खेळाडूची. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावा धावफलकावरती 2 विकेटच्या नुकसानीनंतर रेखाटल्या गेल्या, त्या म्हणजेच नॅशनल नागाव संघाच्या 16 धावा. या मैदानावरती अनेक वेळेला प्रत्येक टीम फिल्डिंगचा आराखडा रचत असताना करत असतात, तर दुसऱ्या बाजूला फलंदाज कशा प्रकारे नेक्स्ट ओव्हर मध्ये धावसंख्या कुठून काढायची याची विचारसरणी चालू असते. इथे तेच करावं लागेल. एकूण धावा आहेत धावफलकावरती 16च्या घरामध्ये आतापर्यंत 2 विकेटच्या नुकसानीनंतर पोहोचले. बालई चषक 2024 क्रिकेटचा थरा स्टेजकडे जर आपण लक्ष दिलं ना, तर भली मोठी ट्रॉफी पाहायला मिळते. त्या ट्रॉफीच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी अनेक टीम या मैदानावरती खेळताना दिसतील बालई चषकाच्या माध्यमातून. आणि आज आपण जर पाहिलं ना, तर अतिशय मातबर 8 संघ या मैदानावरती खेळताना दिसतील आणि बघता बघता अखेरचा शेवटचा संघ अंतिम टप्प्यात मजल मारण्याचा प्रयत्न करेल. पाहूया कशा प्रकारे 3रा षटक प्रगतीपथावर गोलंदाज आहे विकी. सलग 3रा नवीन गोलंदाज या ठिकाणी बाहेर काढलाय RS कोटनाका संघानं. ओव्हर द विकेटनं मारा करेल यावेळेस फलंदाज आहे समोर जितेश. जबरदस्त चेंडू यॉर्कर लाईन ब्रह्मास्त्राचा वापर करण्यासाठी पाचारण केलं. कदाचित शॉर्ट मीटिंग झाली, त्यामध्ये हेच कानमंत्र दिले असावेत या गोलंदाजाला. आणि अशा गोलंदाजाला ज्यावेळेला अशाच प्रकारचे चेंडू फेकण्यासाठी आपण प्रोत्साहन देतो ना, त्यावेळेला त्याचं क्रिकेटचं करिअर जास्त उंचावतं. मात्र इथे जितेशला सांभाळावं लागेल. लोअर फुटचा चेंडू कार्पेटला गुदगुल्या करून वाईडिश लॉंगआउटला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 3रं षटक जवळ आलं ना की टेन्शन कमी असतं, कारण क्षेत्ररक्षण विखुरलं जातं. आपण जर सद्यस्थितीला पाहिलं ना, तर स्क्वेअर लेग, वाईडिश लॉंगऑन, ऑन साइड, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंगऑन. इथे आणखी एक थोडासा बदल. फलंदाज जशी बाजू चेंज होते ना, तसं त्यासाठी क्षेत्ररक्षक सापळा आखला जातोय. फलंदाज आहे सुशांत. माझा आवाज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. याच फटक्यासाठी मागच्या काही चेंडूंवरती सुशांतचा प्रयत्न केला होता. फुटवर्कचा वापर नाही. चेंडू अगदी थोडासा मागे फेकण्यात आला. फुल पिच इथे कदाचित चेंडू फेकला असावा आणि चेंडू पाहायला मिळतोय. क्रिकेट म्हटल्यानंतर भारतातील प्रत्येक तरुणाला सर्वात जास्त आवडणारा खेळ आणि या खेळाला आपण उरणमध्ये सतत RS कोटनाका या मैदानावरती पाहत आहात. चांगला थ्रो. एक धाव मात्र नक्कीच मिळेल एका धावेने. धावसंख्या जाऊन पोहोचेल 18च्या घरामध्ये. चेंडूचा विचार केला तर आता 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. आपण पाहिलं ना, एक चेंडूचं विवरण पाहिलं तर पहिला डॉट, दुसरा डॉट, दुसरा मोठा फटका येणं गरजेचं आहे धावसंख्येचा आकार वाढवण्यासाठी. जोपर्यंत पिकअप मिळत नाही ना, तोपर्यंत धावसंख्या वाढत नाही. इथे लेग स्लिपला चेंडू येतो क्षेत्ररक्षक. आणखी एक मोहरा गारत, आणखी एक विकेटचं नुकसान.
आता 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. विकेट पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि तिसरं षटक इतकं कंजूस राहिलं की 2च धावा खर्च केल्या आणि 1 विकेट प्राप्त केलं. ऑल टोटल जर आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 18. क्रिकेटमध्ये पिकअप हवं असतं, ते पिकअप वाढवायचं असेल तर गेअर टाकावा लागेल. हा पॅडला चेंडू अदायला आहे, स्टिकला चेंडू गेला, चेंडू उचलतो तो पण एक साऊथ निवडून काढली आणि एका धावेने डॉक्टरेट जाऊन पोहोचलाय. 2 दशकात 20 आता का कितकडे स्पीकरची सेटिंग चेंज केली. मागच्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. आल्याला पहिला चेंडू अभांतर फेकतोय, तोही भरून काढतो. प्रत्येक चेंडूवरती कनेक्टिव्हिटी जरी राहिली ना तरी आपल्या धावसंख्या अति येणाऱ्या इनिंगमध्ये चांगल्या पाहायला मिळते. यावेळेस करण्याचा प्रयत्न होता, अगदी सरळ रेषेत उंचावून फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे टॉस चेंडू पाहायला मिळाला. कारण बॉलचा काही संपर्क होत नाही, संपर्क होणं गरजेचं आहे, नजर ठेवावी लागेल या चेंडूवरती. दुसरा गोल काय यावेळेस पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, परंतु वारंवार चेंडू डॉट पाहायला मिळत आहेत. बदल करावा लागेल. ज्यावेळेला आपण फुटबॉलचा वापर करतो ना त्यावेळेला चेंडू बॅटच्या पट्ट्यात येण्याची शक्यता असते, परंतु इथे संपर्क होत नाहीये. अजूनपर्यंत आपण पाहिलं ना तर एकूण 7 चेंडू या आतापर्यंत पंचांनी बोर्ड उंच केला आहे. हा LBW मध्ये या ठिकाणी सापडेल आणखी एक विकेट. त्या राघोबा देवाला आपल्याला नमस्कार करावा लागतो, कारण संपूर्ण उरणला सांभाळण्याचं काम परमेश्वर करतो. संपूर्ण जगाला अगदी सुखी समाधानी आशीर्वाद आपण सातत्याने घेत असतो. त्या परमेश्वराला नेहमी साकडं घातलं जातं गणपती बाप्पाला. सुरुवात देखील तशीच करतो आपण. इथे नवीन फलंदाज मैदानावरती चिरंजीव. उठावं लागेल, स्वतःला झोपून द्यावं लागेल. यावेळेस पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू अडवण्याचा प्रयत्न सुंदर आहे. 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. पहा या क्षेत्ररक्षकानं 3 धावा नक्कीच अडवल्यात. चांगला पुल केला होता, उंची थोडी कमी होती
टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं नाहीये, काय घेतलं? परंतु एक धाव मात्र नक्कीच मिळेल. असेच फटके खेळावे एक लागतील. रन ना. शेवटचा चेंडू आहे. धावा झाल्या डबल कवरती. Strike वरती सुशांत आहे ना आता? प्रत्येक चेंडू तुम्हाला गोल्डन बनवावा लागेल. केदार भोईर यांचा पुढील चेंडू पुल केला. यावेळेस अवचित जास्त आहे आणि लांबी कमी. आणखी एक विकेट केदार भोईर याला जाता जाता या षटकामध्ये एक विकेट प्राप्त झालाय. इथे आज काय वायरिंग चेंज केली. अगदी ड्रीम ट्रॉली मैदानावरती Out पाण्याची आपला पूर्तता केली जाईल. दोन्ही बारा खेळाडू आपल्या सहकार्यांसोबत जोडले जातील. पाण्याची पूर्तता. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावा धावपलकावरती 21 आणि विकेटचे जर आपण विवरण पाहिलं तर आतापर्यंत 5 विकेटचं नुकसान झालेलं आहे आणि इथे शेवटचा स्लॉगरचा षटक आहे. येणाऱ्या इनिंग मध्ये धावसंख्या मजबूत बनवायची असेल तर आपल्याला या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा बनवाव्या लागतील. कारण नॅशनल नागाव संघाची गोलंदाजी देखील तितकीच आपल्याला पाहायला मिळते. मात्र समोर तितका सुंदर फलंदाज केदार भोईर, तेजस भोईर असेल. काहीतरी तू कालचं काहीतरी कमी ठेवलं असेल. एक तर इको बरोबर कर ना. इको बरोबर इथे मात्र आवाज खेळते सर्वांची. कारण की लॅपटॉप मध्ये तर नाही, कॅमेराचा पण ऑडिओ बंद आहे ड्रीम ट्रॉली आणि इकडचाच ऑडिओ येतो. नंतर इथे स्टेज वरचाच ऑडिओ येतो, अजून कुठलाच नाही ते. शेवटचा षटक प्रगती पथावर कमेंट्री बरोबर चालूच होत. साहिल बॉलरचा नाव कोण आहे? बाला. ज्यानं अप्रतिम पॉइंटला पकडली होती. साहिल येथे साहिल शेवटचा षटक खेळण्यासाठी आणि समोर स्ट्राईकवर फलंदाज असेल चिरंजीव आणि त्याला साथ देताना हर्षद. तिकडे दुसरा माईक नाही ना. खेचते सगळं. शेवटचा षटक. शेवटच्या षटकामध्ये इथे कशा प्रकारे स्ट्राईक वरती कोण आहे? फलंदाजी करेल. मोठे फटके खेळावे लागतील आणि त्यासाठी चिरंजीव या ठिकाणी प्रयत्न करतोय. यावेळेला अतिशय सुंदर फटका होता, परंतु त्यातला घासून चेंडू होती. विकेट किपर चेंडू वरती होतो. काल आहे ना आपला रेड पर्यंत जात होणार नाहीये. येलो पर्यंत होता. जर आता तू चांगला गॅदर केला जातो. कमी करायला जाऊन पोहोचलाय 22 धावा धावफलकावरती. हे बघ आता पूर्ण रेडला टच होतं. डावखुरी हाताचा फलंदाज वेळेस पूर्ण तो आहे ना व्हॉल्यूम मैदानावरती अजून होतच आहे. फिल्डिंग मध्ये थोडस बदल केलं जाईल. क्रिकेटची परिभाषा आपण जर पाहिली ना तर अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. कारण इथे अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या इनिंग मधील या 5 चेंडूंमध्ये बरंच काही करू शकतात हे खेळाडू. 2 मोठे फटके आले ना तर गोलंदाजांना येणाऱ्या इनिंग मध्ये बोलतोस ना ते पण कव्हर करते होते. लॅपटॉप तर नाही खेचत आहे ना, माईकच खेचतो. आपण काय करू शकतो? संपर्क झाला नाहीये. चेंडू होतोय ना, विकेट किपर आतापर्यंत गॅदर करतोय चेंडू. इथे 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती 22च्या घरामध्ये स्तब्ध आहे. तशी बिल्डिंगची विचारसरणी बदलली जाईल. नागपूर आताचा फलंदाज असताना साहिल भोईर याला गोलंदाजीसाठी आचरण केलं. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा एकच झालं, चेंडू फेकून काढे. एक रन आणि मग डॉट. तू पण बोलतो. यावेळेस हलक्या हाताने ढकलून दिला चेंडू. फाईन लेगला क्षेत्ररक्षक काही चेंडू उचलेल तोपर्यंत सुस्तीचा क्रिकेट. आपण जर पाहिलं ना आपल्या हातामध्ये एखाद दुसरा सेकंद चेंडू जरी राहिला ना तरी त्याचा फायदा या फलंदाजांना मिळतो. इतकं फास्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. या 2ने त्यापर्यंत जाईल 24च्या घरामध्ये. चेंडूचा विचार केला अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता आशा असतील नॅशनल नागाव संघाला
की एक तरी मोठा फटका यावा आणि त्यासाठी प्रयत्न करेल हर्ष. तर दुसऱ्या बाजूला साहिल यावेळेस अगदी विकेट किपरच्या फॉलो थ्रो मध्ये स्वतः झेल खाली येतोय. आणखी एक विकेट नंबर 6 येतोय त्या गावात मध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. राईट मध्येच आहे ना. यानंतरचा सामना नवीन सेवा आणि NID11 NID या दोन संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेचच यायचा आहे. 5वा चेंडू साहिल भोईर चांगली गोलंदाजी करतोय. विश्वास दाखवतोय आपल्या टीमला. बॅट्समन कोण आहे? रोहन. अवांतर चेंडू ऑप्शनला खूपच सोडून गेलेला हा चेंडू. पंच हेरतात आणि धावसंख्येत भर पडेल. 25 धावा धावफलकावरती. फलंदाज आहे रोहन. ज्याप्रमाणे आपली इंची आहे ना त्याप्रमाणे फटका खेळावा लागेल. शेवटचा चेंडू आहे. 2 चेंडू आहेत, माफ करा, वाईट पडल्यानंतर 2 चेंडूचा खेळ शिल्लक. अगदी खोलवर गतीचा चेंडू होता. केदार भोईर चेंडूवरती चेंडू उचलेल तोपर्यंत एकच धाव. एका धावेने धावपर्यंत जाऊन पोहोचलाय. 26 धावा. साहिल भोईर याचा शेवटचा चेंडू आहे. श्री गणेश कृपा बालई व प्राईम प्रॉपर्टी जोडली गेली आपल्या सोबत. सुभाष टाकल्या तांडेल व भालचंद्र मोतीराम गरज यांच्या स्मरणार्थ बालई चषक आणि गणेश कृपा बालई या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक. हा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन झालाय. पंच हेरताय. हा अवांतर चेंडू आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना तर प्रशांत माळी सर, बालई आणि सुरेश म्हात्रे सर मुळेखंड हे 2 पंच आपल्याला आज भूमिका बजावताना दिसतील. शेवटचा चेंडू फेकताना अवांतर चेंडू फेकावा लागतो. म्हणजे आज या षटकामध्ये 2 अवांतर चेंडू फेकले गेले साहिल याच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट चेंडू. डॉट चेंडूचा विचार केला ना तर बरेच डॉट चेंडू या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. इनिंगची समाप्ती झाली. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती 27 धावा आणि 28 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय. पहिला गोलंदाज हर्ष ज्यानं 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर केदार ज्यानं 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर विकी यानं 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर वन्स अगेन केदार यानं 3 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या षटकामध्ये 6 धावा. एकूण टोटल जर आपण पाहिले ना 27 आणि 28 धावांचं टार्गेट नॅशनल नागाव संघाने एक सेकंड थांबा RS कोटनका या संघासमोर ठेवले. पाहूया कशा प्रकारे या सेकंड इनिंग मध्ये या धावांचा पाठलाग करतील आणि त्यांना थांबवतील. आता किती आला? काय प्रॉब्लेम? असा का प्रॉब्लेम मित्र? असा का प्रॉब्लेम माईक खेचते ना. आता आम्ही काय करतो? आम्ही तर बोलत नाही ना काही. तर काय दुसरा काही सिस्टम पण नाही. मग तेच तर बोलतो माईक खेचते. आता मी त्यात काय करू नाही शकत ना. माईक दुसरा काय होतं आता इथून बोलत तर तिथं आवाज लाईव्हला डायरेक्ट सगळा आवाज सगळं जातोय. माईक तिथं आहे तर इथनं नाही आवाज यायला पाहिजे ना. आता इथं तर माईक नाही. एक माईक मधूनच जातो तो आवाज. तू तिथून बोलत माईक खेचतोय. कोणा आवाज गेला 2 दिवस तेच माईक आहे. 12 वर तुझी टी-शर्ट घेते खुशाल. आता माईक बंद नाही. माईक बंद काय सुजान भाई? आता माईक पण बंद आहे. आवाज मग माझ्याकडनं तर काहीच नाही. आवाज कसं येतोय?
आता बोल का सूर्यमयी हॅलो हॅलो इको देऊ हॅलो हॅलो माईक चेक हॅलो हॅलो माईक चेक बॅट्समॅन कोण आहे? विशाल आणि साहिल. हॅलो हॅलो माईक चेक हॅलो थांब तो माईक बंद आहे तरी आवाज येते. हॅलो माईक चेक आता मी हॅलो कुठून देऊ आवाज? मला सांगा. लाईव्हचा विषयच नाही ना या सिस्टमचा काही नाही. अरे आता माईक बंद केला तरी आवाज कसं होते मग? मी ते इथून पण दुसऱ्या बाजूला त्यांना थांबवण्यासाठी नॅशनल नागाव पहिला गोलंदाज पहिला चेंडू फेकून काढेल राविंडो विकेटनं. रोहन पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतोय. सुरुवात खूप सुंदर या गोलंदाजाची झाली आहे. 5 षटकांचा सामना असताना अगदी गोलंदाजाला आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, संघर्ष करावा लागेल, कारण कंजूसी भरी जितकी गोलंदाजी कराल तितकं या फलंदाजांना काय बोलून बघा आपण पहिला. तुम्ही थांबवू शकाल. इथे एक धाव मात्र नक्कीच मिळाली. एका धावेने अरेस्ट संघानं सुरुवात केली. खातं सुरू झालंय, बाजू बदलली गेली. फलंदाज आपण बघतोय साहिल आणि विशाल. यावेळेस विशाल यांना पाहू शकाल आपण. आता मी माझी सेटिंग पण तीच आहे, काहीच नाही कालच्या सारखं ते सर्व. त्याला विशालला फोन करून असं का होते? सिस्टमचा काही प्रॉब्लेमच नाही ना तुम्हाला. तुझ्या सिस्टम किंवा किचन कसा? पण तू मी काय बोलतोय आता माईक बंद केलं तर तुझा आवाज कसा होतो? माईक कुठं बंद आहे? विशाल याला चेंडू फेकून काढला. विकेट किपर चेंडू वरती येतो. पाचला चेंडू बदलल्यानंतर डॉट चेंडू होईल. जरा माईक बंद ठेवा. थांबा, आता माईक बंद होतं. थांबा, माईक बंद केला ना. थांबव. थोडा नाही आता तुम्ही तुमचं नाव बोला. माईक बंद केल्यानंतरच आवाज
गोलंदाजी केली ना त्या पद्धतीनं येणाऱ्या दुसऱ्या गोलंदाजांना देखील गोलंदाजी करावी लागेल. नवीन गोलंदाज हर्षद. SPCC नवीन शेवा आणि NAD 11. चला दोन्ही संघाचे कर्णधार लगेच या. SPCC नवीन शेवा आणि NAD 11. 5 मिनिटाच्या आत आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या, नाहीतर आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पुढील सूचना दिल्या जातील. केदार भोईरनं चांगला चौकार लगावलाय इथे. हर्षदला चांगला चेंडू होता, परंतु ज्या पद्धतीने सिलेक्शन केलं ना, चांगलं सिलेक्शन, अतिशय सुंदर चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. एखाद मोठा फटका, टायमिंग शॉट ज्याला आपण म्हणू, आणि एकेरी दुहेरी चालू ठेवणं, हाच आता कदाचित निश्चय मनाशी केला असेल RS कोटनाका टीमनं. मात्र दुसऱ्या बाजूला कमी धावसंख्या देण्यासाठी प्रवास केला जातोय संघर्षाच्या दिशेने. हा खडतर प्रवास यांना पूर्ण करावे लागेल. अतिशय जबरदस्त आडव्या पट्ट्यात चेंडू ढकलून दिलाय फाईन लेगच्या दिशेनं. चौकार. धन्यवाद. पाय चौकार. कमी धावा आल्या असताना ज्या पद्धतीने रोहननं गोलंदाजी केली तर नक्कीच आपल्याला काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु फलंदाज अगदी परिपूर्ण अभ्यास करून या गोलंदाजावरती स्वार होत आहेत. अतिशय जबरदस्त घुसून खेळण्याचा प्रयत्न, आणि इथे चेंडू जातोय अगदी डीप फाईन लेगच्या दिशेनं, बाउंड्रीच्या बाहेर. चौकार.
अनिकेत अगदी लिजेंड खेळाडू गोलंदाजीसाठी नवीन फलंदाज अनिकेत आपण पाहू शकाल स्ट्राईकवर आहे केदार आणि धावसंख्येची गरज आहे ती म्हणजे 4 धावांची. हलक्या हाताने पुश केला हा चेंडू, सन्मान दिलाय. सन्मान देणं गरजेचं आहे. ज्यावेळेला आपल्या समोर आपण चांगला चेंडू असतो ना, चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूला बाहेर पाठवणं हाच आतापर्यंत या खेळाडूंचा निर्णय राहिलाय. अनिकेत स्ट्राईकवरती येईल. 3 धावांची दुरी आणि लिजन क्रिकेटर नॅशनल नागाव संघाच्या डावखुऱ्या हाताच्या या गोलंदाजांना आपण पाहू शकाल. हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू गेलाय अवांतर. एनएडी संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे, त्यांचा मी स्वागत करतो. चला दोन्ही संघाचे कर्णधार या. मी सुशांतजी तांडेल यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. दोन धावांची दुरी, हलक्या हाताने पुश केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 1 धाव. औपचारिकता, एका रनेची अजून एका धावेची आवश्यकता आणि याच वेळेस एनएडी 11 विपक्ष एसपीसीसी नवीन शिवा या 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल करतील. मात्र इथे विजयी धावसंख्या पूर्ण केली जाते. आरएस कोटनाका पहिली मॅच मात्र आपल्या पारड्यात जप्त करतोय आणि थँक्यू सो मच नॅशनल नागाव, आपण सहकार्य केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि एनएडी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे, तर लगेचच आपण निर्णय घेऊन मैदानावरती लगेच उतरायचं आहे, वेळ लावू नका आपण. इथे मात्र आपण पाहिलं ना तर पहिला सामना आरएस कोटनाका आणि नॅशनल नागाव